श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। तर ही आज कुरकुरीत वडे आपण बनवलेले आहेत काही वेळामध्येच, अजिबात वेळ न घालवता, ते सुद्धा न लाटता न थापता पटकन होणारे आणि टम फुलणारे खूप चविष्ट असे हे कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे हे बनणारे वडे अजिबात तेलही पीत नाहीत। शिवाय ते 2 ते 3 दिवस नक्की टिकतात। तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे वडे घेऊन जाऊ शकतात। अशी ही छानशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी जास्त तुमच्या तिखटानुसार करू शकता। पुढे 7 ते 8 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। बारीक 1 चमचा जिरं टाकायचे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचे। हे आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ असतंच, तर तुम्ही ते तांदळाचं पीठ 1 वाटी घ्या। पुढे आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचे। पुढे आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ टाकायचे। तर छान असा हा नाश्ता म्हणजे वडे खूप सुंदर होतात। आता तयार करून घेतलेलं आपण हे हिरवं वाटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर बेसन पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये छान पुरींना चव येण्यासाठी टाकायचे। पुढे आपण ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेले आहे। आता आपण भरपूर अशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर तांदळाच्या पिठाला चिकटपणा नसतो, म्हणून आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि पुऱ्यांना छानशी चव यावी म्हणून आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे। तर हे सर्व एकजीव करून घ्यायचे आणि पुढे 1 वाटी तुम्ही आंबट दही घेऊ नका, जे फ्रेश दही असेल ते छोटी 1 वाटी दही टाकलं तरी भरपूर होतं किंवा कमी टाकलं तरी चालेल। तर आता आपण तांदळाच्या पिठाला चिकटपणा अजिबातच नसतो, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। पण पीठ मळताना आपण ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गरम पाणी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ छानसं आपल्याला मळून घ्यायचे। त्याच्यामुळे काय होणार आहेत, आपले वडे छान आतून मऊ होणार आहेत, अजिबात कडक वगैरे होणार नाहीत। बाहेरून क्रिस्पी तर होतात पण आतून छान मऊसूद होतात। त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे तुम्हाला घट्टसर पीठ भिजवून घ्यायचे, जसं तुम्ही पुऱ्यांसाठी भिजवता तसं। तर तुम्हाला जर माझी ही थोडीशी जरी रेसिपी आवडली, जर चॅनल माझा नवीन पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एखादा लाईक करा। तर आता मी इथे थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा पीठ मळून घेतलेलं आहे। तर आपण इथे वडे लाटणारही नाही, थापणारही नाही, तर न लाटता न थापता पटकन होणारे आजची ही वड्यांची रेसिपी आहे। तर तुम्ही पाहू शकता पुढे आपण गोळे करून घेतोय, जे वड्यांसाठी किंवा पुऱ्यांसाठी तुम्ही जे करून घेता तसे आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे। बघू शकता सर्व जरी एकदम करून ठेवले तरी चालतील किंवा तुम्हाला जेवढे वडे तळायचे तेवढे तुम्ही करून ठेवू शकता। तर आता मी इथे गोळे करून घेतलेले आहेत आणि काय करायचे पुढे तुम्ही नक्की पहा। बघू शकता ह्या एवढ्या आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले आहे। तर आता आपण इथे वडे लाटणार नाही किंवा थापणार नाही, त्याच्यामुळे प्लॅस्टिक शीट घेतलेले आहेत। 2 शीट घ्यायचे आहेत, एक खाली आणि एक वर। तर थोडं थोडंसं आपण त्या शीटला तेल लावणार आहोत। तर पाहू शकता मी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे काय होतं चिटकत नाहीत वडे खाली आपले। तर मी दुसऱ्या पण शीटला तेल लावून घेतलं आणि तयार केलेली गोळी ठेवायची, वरून प्लॅस्टिक शीट घ्यायची आणि तुमच्याकडे अशी मोठी डिश असेल ती फक्त मधोमध हात ठेवून एकदा किंवा 2दा असं फक्त प्रेस करा, तर छान असा तुमचा गोलाकार वडा तयार होतो। बघू शकता झाला का नाही, पटकन आणि झटपट, नाही लाटायची झंझट नाही काही। अजून एक बघा, अजून एक दाखवते तुम्हाला। पुन्हा आपण गोळा ठेवून वरून प्लॅस्टिक शीट ठेवून थाळी ठेवायची आणि एकदा ते 2दा प्रेस करायचे, त्याच्यामध्येच आपला छान वडा तयार होतो। तर तुम्हाला इथे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आणि मीडियम गॅसवर तुम्ही छान असे हे वडे तळून घ्या, तर टम फुलतात। एकही वडा तुमचा फुलणार नाही असं होत नाही। तर सर्वेच्या सर्व वडे मस्त असे टम फुलतात आणि तेलही पीत नाहीत। त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करा। जर तुम्हाला कधी कुठे प्रवासात जायचं असेल किंवा एखाद्या वेळेस वेगळा नाश्ता खावासा वाटत असेल तर नक्कीच
हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। तर बघू शकता मी तुम्हाला जे वडे टाकते ते दाखवते, ते सर्व वडे असेच छान असे तेलामध्ये फुलतायत। तर तुम्हाला अजून एक ट्रिक दाखवते मी, की जर तुम्हाला थाळीने वडे करायचे नसतील तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता। तर चला ती सुद्धा तुम्हाला मी ट्रिक सांगते। तर काय करायचे, गोळा ठेवला, वरून प्लॅस्टिक शीट आणि फक्त हाताने तुम्हाला फिरवायचे, काहीही करायचं नाही आहे। फक्त हाताने फिरवून वड्याचा आकार द्यायचा आहे बस। तेल लावल्यामुळे आणि प्लॅस्टिक शीटमुळे पटकन हा वडा तयार होतो। हा सुद्धा झटपट तयार होणारा वडा आहे। तर ह्या दोनपैकी तुम्हाला कोणती ट्रिक आवडली ती मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि तुम्ही जर कधी असे वडे बनवले नसतील तर नक्की एकदा करून पहा। बघू शकता तुम्ही हे सुद्धा वडे छान फुलतात। जे तुम्हाला मी आत्ताची पद्धत दाखवली तो टाकलेला वडा आहे हा। तर ते सुद्धा वडे तेलामध्ये खूप छान फुलतात। अजून एक पाहू शकता तुम्ही, फक्त वड्याचं पीठ ठेवून प्लॅस्टिक शीटने आपण हाताने फक्त फिरवून घ्यायचे, वडा तयार आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आहे का नाही साध्य आणि सोपी रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। आणि हो, चॅनल नवीन पाहिलं असेल, चॅनलला पहिल्यांदाच पाहत असताल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करा। तर रेडी झालेत आपले इथे छान असे फुललेले। तांदळाच्या पिठामुळे ह्यांना कुरकुरीतपणा खूप येतो, म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो आणि आतून सुद्धा तेवढेच ते मस्त होतात बरं का। तर नक्की एकदा ट्राय करा। बघू शकता छान असे आतून झालेले आहेत, तुम्हाला मी दाखवते बघा, दिसतायत ना छान, आणि चवीला पण तेवढेच छान लागतात बरं का। चला मग भेटूया आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।